बघा, हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. चाळणीमध्ये आता मी हे आवळे वाफवून घेणार आहे. एक 20 मिनटं किंवा 15 मिनटं आपण मध्ये बघायचं वाफवून झालेत का नाही. 15 मिनटं तरी आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत. पंधरा मिनटं झालेले. मी 15 मिनिटानंतर झाकण उघडलंय. हे बघा, आवळा शिजून झालेला आहे. ते तुम्हाला दिसतंय का? हे बघा कसं उकळलेलं आहे आपोआपच. खूप चांगला शिजलेला आहे. हे असे आवळे चांगले शिजून घ्यायचे. आता हे आपण थंड करून घेणार आहोत. हे बघा, आवळे किती मस्त शिजलेले आहेत. बीला काहीच उरत नाही आहे. हे थंड झालेले आहेत. आता हे मी खिसून घेणार आहे. हे आवळा आहे. जाड होलची खिसणी घ्यायची आणि त्यांनी खिसून घ्यायची. मी तुम्हाला आज लहान मुलांसाठी ही रेसिपी करून दाखवत आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा. हे असं पटपट खिसलं जातं कारण आपण शिजवलेला आहे आवळा. थोडंसं असे तुकडे राहिले तरी चालतात. मिक्सरमध्ये करू नका, काय मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनेल. तर आपल्याला त्याची पेस्ट बनायची नाही. असे छोटे छोटे तुकडे राहिले तरी चालतील. तर हे लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे. आता आवळ्याचा सीझन आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. हे बघा, हाताने असे मोडले तरी चालतील. हे बघा, आता मी सगळे हे असेच खिसून घेते सगळे. हे बघू शकता तुम्ही. हे अख्खा आवळा घेतला असा खिसला तरी चालेल. हे बघा, असा इझिली खिसला जातो. हे बघा, असं बीला काहीच शिल्लक राहत नाही. तुम्हाला कसं सोप्या पद्धतीने कसं वाटेल तसा तुम्ही हा खिसून घ्यायचा आवळा. हे बघा, मी सगळा आवळा खिसून घेतलेला आहे. आता काय करायचं, एक कढई घ्यायची. गूळ घेतलेला आहे मी, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आवळे अर्धा किलो घेतले होते त्यामुळे अर्धा किलो गूळ घ्यायचा. हा सगळा गूळ घ्यायचा आणि हे खिसलेले आवळे आपण गुळामध्ये मिक्स करायचे. गॅसवर ठेवायच्या आधीच आपण हे मिक्स करून घ्यायचं. आवळ्याला ओलावा आहे ना आवळ्याचा, त्यामुळे आवळ्याच्या ओलाव्यामुळे बघा गूळ वितळायला सुरुवात होते आधीच. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. गॅस चालू केलेला आहे मी आता. हे बघा, लगेच किती पाणी सुटलेलं आहे गुळामुळे. आता हे पूर्ण गूळ जसं वितळच आहे तसं हे आणखीन पातळ होत जाणार. गॅस मिडियमवरच ठेवायचा आणि हे आपण आता आवळा आणि गूळ हा एकत्र शिजवून घ्यायचा. पुन्हा हे आवळ्यामधलं सगळं पाणी आटवून द्यायचं. अजून गुळाचे तुकडे आहेत अजून. हे पूर्ण वितळून घ्यायचा गूळ. पूर्ण गूळ वितळलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, पाणी सुटलेलंच आहे गुळामुळे. तर मीठ घालूया. मी हे 4-5 लवंग घेतलेले ती घालते. नंतर थंड झाल्यानंतर आपण ती काढू पण शकतो. सापडली तर काढायची, नाही काढली तरी चालते. बघा, मोजून घालायचं. त्यासाठी मी 5 लवंग घालत आहे. थोडीशी हळद घालूया.
आणि आलं घालते खिसून. आता हे सगळं पुन्हा मिक्स करायचं. ते हलवत राहायचं, कढईला चिटकून द्यायचं नाही. हळदीमुळे कलर छान येतो आणि हळदी आपल्या शरीरालाही चांगली उपयुक्त आहे, त्यामुळे आपण हळद वापरली आहे. जेवढे आवळे घेतो आपण तेवढ्याच मापाने गूळ घ्यायचा. तुम्हाला गुळाचा आवडत नसेल तर तुम्ही साखरेचा पण करू शकता. आपण वेलची पावडर घालूया थोडीशी. अख्खे वेलची पण घालते मी, ते पण त्यात शिजले जाणार. त्याचा सुगंध सगळ्या आवळ्याला लागणार. तुम्ही बघत असाल मगाशी किती पातळ झालं होतं, आता की घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला ते जास्त घट्ट पण करायचं नाही ना, तर पुन्हा थंड झाल्यानंतर ते जास्त कडक बनेल. आपल्याला कडक करायचं नाही आहे, मऊ सॉफ्ट असं आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. तार आली पाहिजे. याच अजून थेंब थेंब पडत आहे ना. अजून थोडं एक 5 मिनटं अजून आपल्याला शिजवावं लागेल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. 1 चमचा सकाळी जर तुम्ही खाल्ली तर ही शरीराला खूप उपयुक्त असे. आणि मुलांना तुम्ही चपातीला जामच्या ऐवजी हे जरी लावून दिलं ना तरी मुलं आवडीनं खातील. ते थोडं 5 मिनटं आपण शिजवून घेऊ. हे आवळा कंबरदुखी, गुडघेदुखी याच्यावर अतिशय उपयुक्त असा आहे. आणि ज्यांना कोणाला केसांचा त्रास असेल, केस पांढरे होत असतील, गळत असतील, त्याच्यासाठी हे आवळा अतिशय उपयुक्त असा आहे. आता आपण बघूया तयार झालेला. असं बोटाने बघायचं नाही, अजून चिकटपणा आलेलं नाही. अजून थोडा वेळ ठेवायला पाहिजे. अजून एक 5 मिनटं मी शिजवून घेते. हे बघा आता झालेलं आहे, तयार आहे. यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. हे बघा चिकटपणा येतोय. आता हे पूर्ण झालेलं आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जवळजवळ 15 मिनटं मला लागलेत हे आवळा शिजवण्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट 1 चमचा घालू शकता. ते मला आवडत नाही म्हणून मी वापरलेलं नाही आहे. मला कोणते मसाले आवडतात तिथून न आवडणारे मसाले तुम्ही स्किप करू शकता. हे मगज बी आहे, ते आपण शिजून झाल्यानंतर वापरणार आहोत. हे मिक्स करायचं. आता आपला आवळ्याचा चुंदा तयार आहे. तुम्ही चुंदा म्हणा किंवा मोरावळा म्हणा, काही नाव द्या तुम्ही.